सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेनं, सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या कल्याणासाठी जीवन विद्या मिशनने साकारलेलं आहे जीवन विद्या ज्ञानपीठ, अर्थात जीवन विद्येचं ट्रेनिंग सेंटर, जिथे मिळतं फक्त शुद्ध ज्ञान, निसर्गरम्य परिसर, अगदी डोंगराच्या पायथ्याशी कुशीत वसलेल्या या ज्ञानपीठात प्रवेश होतो तो सुखाच्या प्रवेशद्वारापासूनच। प्रवेशद्वाराच्या उजवीकडे स्वागत कक्ष आणि सद्गुरूंचा दिव्य स्पर्श लाभलेल्या वस्तूंचं म्युझियम आहे। त्याच्या शेजारीच आलेल्या प्रत्येकाची आणि जेवणाची सुंदर व्यवस्था या उपहारगृहात केली जाते। सर्वांना तृप्त करणाऱ्या या वास्तूचं नावही तृप्ती उपहारगृह असंच आहे। ज्ञानपीठाची आखणी पर्यावरण संवर्धनाला पूरक आणि पोषक अशीच आहे। सौर ऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर इथे जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे। कमी वापर करून पाणी रिसायकल करता येईल याची दक्षताही घेण्यात आली आहे। झाडांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा पद्धतींचा वापर इथे करण्यात आलेला आहे। ज्ञानपीठात प्रवेश करता क्षणीच लक्ष वेधून घेतं ते सुखाच्या दिशेनं गरुड झेप घेणारं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे आगळं वेगळं दिव्य शिल्प। पुढे हे आहे विश्वात भरून उरणाऱ्या अनंत स्वरूप विठ्ठलाचं दर्शन घडवणारं ग्राफिकल सिम्बॉलिक विठ्ठल रखुमाईचं शिल्प। आपल्या निवासाची व्यवस्था या सुख, आनंद, समाधान आणि ऐश्वर्य या वास्तूंमध्ये करण्यात येते। ज्ञानपीठात जाणवणाऱ्या सकारात्मक दिव्य लहरींचे संस्कार आपल्या उच्चारातून व्हावेत यासाठी करण्यात आलेली ही सकारात्मक व्यवस्था। फक्त ऐकूनच इतकं बरं वाटत असेल तर इथे राहणं हा किती दिव्य अनुभव असेल। या दिव्य लहरींची अनुभूती येते ती या विश्व प्रार्थना मंदिरात प्रवेश केल्यावर। विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना आणि सद्गुरू साधना या ठिकाणी आपल्याकडून करवून घेतल्या जातात। या मंदिराच्या ॲकॉस्टिक रचनेमुळे इथे साधना करताना एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो। जागोजागी ध्यानधारणेसाठी मेडिटेशन गार्डनचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। तसंच या ॲम्फी थिएटरमध्ये बसून गप्पा टप्पांचा कार्यक्रमही केला जातो। सद्गुरूंनी निर्माण केलेल्या जीवनविद्या तत्वज्ञानाने परिपूर्ण अशा विविध कोर्सेसचं आयोजन हॉलमधून केलं जातं। या वास्तूंना नावं देखील तत्वज्ञानाला साजेशी अशीच देण्यात आलेली आहेत: उद्योग, युक्तियोग, सहयोग, स्मरणयोग। या संपूर्ण कॉन्फरन्स हॉलच्या वास्तूंचं डिझाईन ॲकॉस्टिकली करण्यात आल्यामुळे हॉलमध्ये मागे पुढे कुठेही बसण्याची व्यवस्था करण्यात आली तरी श्रोत्यांना अगदी स्पष्टपणे ऐकू येतं। जीवन सुखी करणारं हे दिव्य ज्ञान संपादन केल्यानंतर आपोआपच कर जुळतात ते श्री सद्गुरू सहवासासमोर। कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दिव्य ज्ञान निर्माण करून अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या महान तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी। आत्ता नको, पुन्हा केव्हा तरी जाऊ असं म्हणत अगदी मनाच्या विरुद्ध या ज्ञानपीठात गेलेले लोक तर अगदी जड अंतःकरणाने आनंदाश्रूंसह परतीची वाट धरतात। आपल्यालाही हा अनुभव असेल तर आत्ताच आपलं नाव या कोर्सेससाठी नोंदवा आणि सुखी जीवनाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला।